हाय स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेड सायकल ह्या टॉपिकचं इंट्रोडक्शन, मिनिंग अँड फीचर्स ऑफ ट्रेड सायकल काय आहेत किंवा ट्रेड सायकलचे फीचर्स काय आहेत ह्याचा अभ्यास आपण केला आहे. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट क्वेश्चन बघूया, तो म्हणजे पेजेस ऑफ ट्रेड सायकल. बघा त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, अ ट्रेड सायकल इज कॉमनली डिवायडेड इन टू 4 पेजेस. 4 पेजेसमध्ये त्यांनी ट्रेड सायकल डिवाइड केलेलं आहे. त्यामध्ये पहिलं आहे प्रॉस्पेरिटी फेज, रिसेशन फेज, देन थर्ड आहे डिप्रेशन अँड फोर्थ आहे रिकव्हरी. ह्या 4 सेक्टर्समध्ये, ह्या 4 पेजेसमध्ये त्यांनी ट्रेड सायकल जी आहे ती प्रेझेंट केलेली आहे. आता आपण त्याचं डायग्रॅम आणि डायग्रॅमचं एक्सप्लेनेशन काय आहे ते बघूया. तर बघा इथे तुम्हाला फिगर 4.2 पेजेस ऑफ ट्रेड सायकल ही डायग्रॅम दिसते आहे. तर त्याचं एक्सप्लेनेशन बघा. द एक्स ॲक्सिस मेसर टाईम अँड वाय ॲक्सिस मेसर द लेवल ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. म्हणजे ते काय म्हणत आहेत की एक्स ॲक्सिस ही टाईम जे काही आहे तो दर्शवण्याचं काम केलं जातं आहे. तर वाय ॲक्सिस ही इकॉनॉमिक लेवल जी काही आहे, लेवल ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जी काही आहे ती यामध्ये स्पष्ट केली जाते. पुढे त्यांनी म्हटलं आहे बघा, S1 द लाईन S1 इज द स्टेडी ग्रोथ लाईन. म्हणजेच काय, तर S1 जी आहे लाईन, S1 जी लाईन तुम्हाला इथे दिसते ही स्थिर वाढीची लाईन आहे. कसली लाईन आहे? स्थिर वाढीची लाईन आहे. त्याचप्रमाणे तिने पुढे काय म्हटलं आहे बघा, इट मे बी कन्सिडर ॲज अ बेसलाईन अराउंड विच इकॉनॉमिक आउटपुट may fluctuate as the economic enters different phases of trade cycle. These phases are recurrent and follow a regular sequence. It should be remembered that no phases has any definite periodic or time interval. म्हणजेच ह्यामध्ये ते काय म्हणत आहेत की भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा व्यापार चक्रात डिफरंट पेजेसमध्ये प्रवेश केल्याने जी काही आर्थिक उत्पादन असतं त्यात उतार चढाव म्हणजे जे अप्स अँड डाऊन्स आपण म्हणतात ती येण्याची शक्यता असते किंवा अप्स अँड डाऊन्स येतात. तसंच ह्या पेजेसमध्ये वारंवारता आहे आणि नियमित क्रम अनुसरून करतात. ह्या पेजेसमध्ये वारंवारता आणि जे काही नियमित क्रम असतात ते अनुसरून केले जातात. तसंच हेही लक्षात ठेवणं यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे की पेजेस कोणतेही निश्चित अधिकता किंवा टाईम मध्यांतर असतं, हे सुद्धा ह्यामध्ये लक्षात ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. त्यांनी पुढे नेक्स्ट पॉईंट दिला आहे बघा, पहिला प्रॉस्पेरिटी फेज. प्रॉस्पेरिटी फेज म्हणजे काय? समृद्धी. प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? समृद्धी. ते काय म्हणत आहेत बघा, इन द प्रॉस्पेरिटी फेज देअर इज ॲन एक्सपान्शन ऑफ आउटपुट, इन्कम, एम्प्लॉयमेंट, प्राईज अँड प्रॉफिट. द कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ प्रॉस्पेरिटी आर, फर्स्ट त्यांनी दिला आहे अ हाय लेवल ऑफ आउटपुट अँड ट्रेड. सेकंड त्यांनी दिला आहे अ हाय लेवल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड. म्हणजेच काय, तर बघा त्यामध्ये ते काय म्हणत आहेत की म्हणजे जे प्रॉस्पेरिटी फेज म्हणजे जी समृद्धीचा जो हा टप्पा आहे यामध्ये आउटपुट, इन्कम, एम्प्लॉयमेंट, प्राईज अँड प्रॉफिटचा विस्तार आहे. काय आहे? इन्कम, एम्प्लॉयमेंट, प्राईज आणि प्रॉफिट जो आहे त्याचा विस्तार आहे. त्यामध्ये त्यांनी पॉईंट दिले आहेत एकूण 9. बघा पहिला आहे अ हाय लेवल ऑफ आउटपुट अँड ट्रेड. म्हणजेच काय? उच्च उत्पादन आणि व्यापार. ओके. नेक्स्ट पॉईंट आहे बघा अ हाय लेवल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड. म्हणजे काय? उच्च मागणीची प्रभावी मागणी. थर्ड नंबर आहे अ हाय लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड इन्कम. म्हणजे रोजगार आणि उत्पन्नाची लेवल, म्हणजेच हाय लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट अँड इन्कम. फोर्थ आहे अ हाय मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल. म्हणजेच काय, तर भांडवलाची उच्च सीमांत कार्यक्षमता. देन फिफ्थ नंबर आहे अ कंटिन्युअस राईज इन प्राईज अँड इन्फ्लेशन. म्हणजेच काय? किंमत आणि महागाईमध्ये सतत होणारी वाढ. किंमत आणि महागाईमध्ये जी सतत होणारी वाढ असते ती यामध्ये असते. देन 6 नंबरचा पॉईंट आहे बघा अ राईज इन इंटरेस्ट रेट. म्हणजेच व्याज दरामध्ये होणारी वाढ. देन 7 नंबरचा पॉईंट बघा अ लार्ज एक्सपान्शन ऑफ बँक क्रेडिट. म्हणजे काय? बँकेचा मोठा विस्तार. एक्सपान्शन ऑफ बँक क्रेडिट. देन 8 नंबरचा पॉईंट बघा ओव्हरऑल बिझनेस ऑप्टिमिझम अँड
9 नंबरचा पॉईंट दिला, इकॉनॉमी ऑपरेट ॲट इट्स फुल कॅपॅसिटी. म्हणजेच काय तर एकूण व्यवसाय म्हणजे जो काही व्यवसाय असतो तो आशावादी असला पाहिजे. ओके. पुढे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं आहे बघा. पहिला पॅरा आहे, ड्युरिंग द प्रॉस्पेरिटी फेज देअर इज फुल एम्प्लॉयमेंट ऑफ रिसोर्सेस अँड द लेवल ऑफ प्रोडक्शन इन मॅक्सिमम अँड देअर इज राईज इन GNP. म्हणजेच यामध्ये ते काय म्हटलं आहे की प्रॉस्पेरिटी टप्प्यात डायरेक्ट मीन्स संसाधनांचा फुल रोजगार आणि जास्तीत जास्त उत्पादन लेवल, त्याचप्रमाणे GNPमध्ये वाढ होते. यामध्ये काय होतं तर डायरेक्ट संसाधनांचा जो काही फुल रोजगार आणि जास्तीत जास्त जे काही उत्पादन असतं त्या लेवलमध्ये, त्याचप्रमाणे GNPमध्ये वाढ होते. पुढे त्यांनी काय म्हटलं बघा, आफ्टर द फुल एम्प्लॉयमेंट increase in demand lead to increase in price and profit. In this further increase investment and bank credit increase. म्हणजेच काय म्हटलं ते की प्रॉफिट म्हणजे बिकॉज ऑफ प्रॉफिट इन्व्हेस्टमेंटमध्ये जी वाढ होते आणि बँक क्रेडिटमध्ये पण, म्हणजे प्रॉफिटमुळे इन्व्हेस्टमेंटमध्ये तर वाढ होतेच, म्हणजे गुंतवणुकीमध्येही वाढ होते आणि बँकेच्या क्रेडिटमध्ये सुद्धा वाढ होत जाते. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा, द प्रॉस्पेरिटी पेज कम टू ॲन एंड वेन द फोर्सेस फेवरिंग एक्सपान्शन बिकम प्रोग्रेसिव्हली वीक. म्हणजेच यामध्ये जेव्हा विस्ताराची बाजू घेणारी जी फोर्सेस म्हणजे सेना, विस्ताराची बाजू घेणारी जी सेना असते ती जेव्हा दुर्बल होते, दुर्बल होणं म्हणजे वीक, जेव्हा ती वीक होते म्हणजेच प्रॉस्पेरिटी पेज संपतात. जेव्हा ती म्हणजे जी काही विस्ताराची बाजू घेणारी जी सेना असते ती जेव्हा वीक होते, दुर्बल होते, तेव्हा प्रॉस्पेरिटी पेज जे असतात ते संपुष्टात येतात, ते संपतात. पुढे बघा, द प्रॉफिट इन्फ्लेशन अँड ओव्हर ऑप्टिमिझम ऑफ बिझनेसमॅन कॅरी विथ देम द सीड ऑफ सेल्फ डिस्ट्रक्शन इन व्ह्यू ऑफ हाय लाईफ प्रॉफिट अँड बिझनेस ऑप्टिमिझम. Entrepreneurs invest more and expand further. This is the following beginning of the upper turning point when the prosperity end and the recession begins. म्हणजेच ह्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की यात नफा चलनवाढ आणि व्यावसायिकांची जास्तीत जास्त आशावाद, त्याचप्रमाणे स्वतःचं नशीबसुद्धा ह्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं. म्हणजेच काय तर यामध्ये हाय प्रॉफिट आणि व्यवसायातील आशावाद या दृष्टिकोनातून उद्योजक जे असतात ते अधिक प्रमाणात गुंतवणूक करतात. काय करतात, जे कोणी उद्योजक असतात ते जास्तीत जास्त प्रमाणात गुंतवणूक करतात आणि व्यवसाय अधिक विस्तृत करतात. म्हणजे व्यवसायाचं जे म्हणजे व्यवसाय अधिक प्रमाणात त्यामध्ये वाढ कशी होईल, ही विस्तृत कसा होईल तो व्यवसाय, यासाठी ते प्रयत्न करत असतात. ओके. आता नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण बघूया, रिसेशन पेज. ओके. रिसेशन पेज म्हणजे काय, रिसेशन म्हणजे काय तर मंदीचा टप्पा. वेन द प्रॉस्पेरिटी एंड द रिसेशन बिगिन्स. रिसेशन इज अ टर्निंग पॉईंट फ्रॉम प्रॉस्पेरिटी टू डिप्रेशन. इट इज अ पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑर शोईंग डाऊन ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. म्हणजेच आपल्याला हे माहितीच असेल की जेव्हा म्हणजे मंदीचा टप्पा जेव्हा असतो, म्हणजे आता कोणताही व्यवसाय म्हटलं की प्रॉफिट अँड लॉस किंवा अप्स अँड डाऊन्स हे व्यवसायामध्ये चालूच असतं. असा कोणताच व्यवसाय नसतो जो फक्त प्रॉफिटच्या मार्गाने चालू असतो, ज्या व्यवसायात फक्त प्रॉफिट होतं, किंवा लॉस तर बाबा लॉसच चालू आहे असं नाही. तर जेव्हा एखादा बिझनेस स्टार्ट केला जातो, जेव्हा आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो तेव्हा त्यामध्ये अप्स अँड डाऊन्स, प्रॉब्लेम्स, प्रॉफिट लॉस हे सगळं चालूच असतं. ते काय म्हणतात की जेव्हा प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी संपते तेव्हा रिसेशन म्हणजे मंदी जी असते ती येते किंवा ती मंदी येण्यास सुरुवात होते. आणि हा संकुचित होण्याचा जो पिरियड आहे किंवा आर्थिक क्रियाकल्पांचं कलप जी असतात ती स्पष्ट करणारा कालावधी असतो. जो हा रिसेशन पेज असतो ना, हे क्रियाकलाप स्पष्ट करणारा हा पिरियड किंवा हा कालावधी असतो. बघा पुढे नेक्स्ट पॅरेग्राफ, ड्युरिंग रिसेशन पेज द डिमांड स्टार्ट फेलिंग, देअर इज डिस्लाइन इन द आउटपुट, एम्प्लॉयमेंट, इन्कम, प्राईज अँड प्रॉफिट. म्हणजेच ह्या पॅरेग्राफमध्ये ते काय म्हणतात की जेव्हा
रिसेशन पेज म्हणजेच मंदीच्या टप्प्यात डिमांड कमी होण्यास सुरुवात होते. त्याचप्रमाणे आउटपुट, इन्कम, प्राईज अँड प्रॉफिट यामध्ये सुद्धा घट होते. म्हणजे जेव्हा मागणी, डिमांड जी असते ती कमी होते, तेव्हा जे इन्कम आहे, प्राईज असतं, परत प्रॉफिट यामध्ये सुद्धा घट होण्यास सुरुवात होते. म्हणजे ह्याचं प्रमाणसुद्धा आपोआप कमी होत जातं. म्हणजेच व्यवसायामध्ये होणारी जी मंदी असते, तसंच मागणीमुळे जी काही कमतरता, ह्या सर्व गोष्टींनी व्यावसायिकाचा जो आत्मविश्वास असतो, जो कॉन्फिडंट असतो, तो कमी होत जातो. आणि त्याचबरोबर फ्युचरमधील जी इन्व्हेस्टमेंट प्रॉफिटबद्दल निराशाही मनात येते. जेव्हा मागणी कमी होते तेव्हा आपोआपच इन्कम किंवा प्राईस, प्रॉफिट हे सर्वच कमी होत जातं. आणि त्यामुळे जो बिझनेसमॅन असतो त्याच्या मनात हे विचार सुरू होतात की फ्युचरमधील इन्व्हेस्टमेंट किंवा फ्युचरमध्ये प्रॉफिट कसं होईल, काय होईल, किंवा बिझनेसचा विस्तार कसा होईल, हे अशा प्रकारचे अनेक विचार असतात जे त्या बिझनेसमॅनच्या डोक्यात चालू असतात. त्याचप्रमाणे जेव्हा बिझनेसमध्ये येणारी मंदी किंवा लॉस या सर्व गोष्टींचा व्यवसायाचा जो काही विस्तार होत असतो तो थांबतो. म्हणजे जी काही व्यवसायामध्ये मंदी येते त्यामुळे जो काही व्यवसायाची प्रोग्रेस चालू असते, व्यवसायामध्ये होणारी जी डेव्हलपमेंट असते ती आपोआप थांबते. त्यामुळे काय होतं तर जे काही ऑर्डर्स असतात तिथे त्यांनी म्हटलं आहे बघा, इनक्रीज इन अनएम्प्लॉयमेंट केसेस अँड शार्प डिस्लाईन इन इन्कम. परत तिथे त्यांनी पुढे म्हटले बघा, बिझनेस एक्सपान्शन स्टॉप, ऑर्डर्स आर कॅन्सल अँड वर्कर्स आर लेड ऑफ. म्हणजेच ते ह्यामध्ये काय म्हणतात की जेव्हा व्यवसायामध्ये मंदी येते तेव्हा आपोआपच इन्कम किंवा जे काही प्रॉफिट असतो त्यामध्ये पण मंदी येते. आणि त्यामुळे जे काही ऑर्डर्स असतात ते ऑर्डर्स कॅन्सल होतात, वर्कर्सचं कामावर येणं थांबतं. मग अशा प्रकारे बेरोजगारी किंवा जी काही मंदी आहे ही व्यवसायामध्ये येते. आणि सातत्याने जेव्हा बेरोजगारीत वाढ होते तेव्हा उत्पन्नही जे काही असतं व्यवसायाचं ते कमी होत जातं. ओके. आता नेक्स्ट पॉईंट 3rd नंबरचा येतो बघा, डिप्रेशन पेजेस. डिप्रेशन म्हणजे काय, आपण फीचर्सचा जेव्हा अभ्यास केला, फीचर्स ऑफ ट्रेड, त्यामध्ये आपण बघितलं डिप्रेशन म्हणजे नैराश्य. मग नैराश्य केव्हा येतं तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा सातत्याने विचार करत असतो तेव्हा ते नैराश्य येतं. मग बघा त्यामध्ये त्यांनी काय म्हटलं आहे, द पेजेस आफ्टर रिसेशन इज डिप्रेशन. इन दिस पेजेस देअर इज अ कंटिन्युअस फेल इन आउटपुट, इन्कम, एम्प्लॉयमेंट, प्राईज अँड प्रॉफिट. म्हणजेच काय तर मंदीनंतरचा जो टप्पा असतो तो म्हणजे उदासीनता. जेव्हा मंदी येते, जेव्हा आपला बिझनेस लॉसमध्ये जातो, मंदी येते, तेव्हा आपणच आपोआपच उदासीनता ज्याला आपण म्हणतो ती सुद्धा बिझनेसमध्ये येते. ओके. मग या पेजमध्ये इन्कम, एम्प्लॉयमेंट, प्राईज अँड प्रॉफिटमध्ये सातत्याने घट होत जाते. काय होतं, जे इन्कम असतं किंवा एम्प्लॉयमेंट, प्राईज, प्रॉफिट जे काही व्यवसायाचं असतं त्यामध्ये सुद्धा सातत्याने रेग्युलरली कमतरता होत जाते, घट होत जाते. त्यामध्ये त्यांनी पॉईंट दिले आहेत बघा, डिप्रेशनमध्ये काय काय होतं त्याचे त्यांनी पॉईंट दिले आहेत, एकूण 6 आहेत. फर्स्ट बघा, अ कंटिन्युअस फेल इन द लेवल ऑफ आउटपुट, ट्रेड अँड ट्रान्झॅक्शन्स. म्हणजेच काय तर यामध्ये व्यापार आणि व्यवहाराचा लेवलमध्ये सतत घसरण होत असते. काय होतं, व्यापार आणि व्यवहाराची जी काही लेवल असते त्यामध्ये सातत्याने घसरण होत असते किंवा घसरण होताना दिसते. नेक्स्ट पॉईंट बघा, अ कंटिन्युअस राईज इन द लेवल ऑफ अनएम्प्लॉयमेंट. म्हणजेच यात बेरोजगारीची लेवल जी असते यामध्ये सतत वाढ होत असते. म्हणजे बेरोजगारी जी असते, बेरोजगारीचं जे प्रमाण असतं ह्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. 3rd नंबरचा पॉईंट बघा, फेल इन द प्राईज अँड डिफ्लेशन. म्हणजेच किंमत कमी होणं. काय होतं, ह्यामध्ये सातत्याने जेव्हा मंदी येते आणि सातत्याने बेरोजगारी वाढते तेव्हा आपणच त्याची जी काही किंमत आहे त्या किमतीमध्ये पण घसरण होते, ती किंमत पण कमी होत जाते. 4th नंबरचा पॉईंट बघा, फेल इन इंटरेस्ट रेट. म्हणजेच काय तर व्याजदरामध्ये सुद्धा घसरण होते. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये घसरण होते, बिझनेसमध्ये लॉस होतो, त्यामुळे आपोआपच जो काही व्याज असतो किंवा व्याजाचा दर असतो त्यामध्ये पण घसरण होत जाते. 5th नंबरचा पॉईंट आहे बघा, डिस्लाईन इन मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल अँड डिस्लाईन इन द इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच भांडवलशाही सीमांत कार्यक्षमता आणि गुंतवणुकीतील घट हे सुद्धा यामध्ये होतं. आणि लास्ट त्यांनी पॉईंट दिला आहे, कॉन्ट्रॅक्शन ऑफ बँक क्रेडिट. ओके. म्हणजे थोडक्यात काय तर संपूर्ण कालावधी एकूण आर्थिक क्रियाकल्पांद्वारे स्पष्ट केला जातो. यामध्ये काय केलं जातं, जे काही संपूर्ण कालावधी असतो
तो आर्थिक क्रियाकल्पांद्वारे यामध्ये स्पष्ट केला जातो. त्या नेक्स्ट पॉईंट आहे 4th नंबरचा, तो म्हणजे लास्ट पॉईंट आहे फेजेस ऑफ ट्रेडचा, रिकव्हरी फेज. त्यामध्ये बघा, द रिकव्हरी फेजेस रेफर्स टू द लोअर टर्निंग पॉईंट फ्रॉम डिप्रेशन टू प्रॉस्पेरिटी. ड्युरिंग धिस पिरियड देअर इज एक्सपान्शन अँड रायझिंग ऑफ इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. When the demands starts rising, there is an increasing production and investment. Increase in investment will cause a rise in employment and income. During the recovery period, level of employment, output and income slowly and steadily improve. म्हणजेच रिकव्हरी बेसिस म्हणजे काय, तर पुनर्प्राप्ती. रिकव्हरी होणं म्हणजे काय, पुनर्प्राप्ती. जेव्हा एखाद्या व्यवसायामध्ये मंदी येते, जेव्हा एखाद्या व्यवसायामध्ये डिप्रेशन, उदासीनता येते, तेव्हा त्या सगळ्या गोष्टीतून जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा रिकव्हरीसुद्धा व्यवसायात होत असते. जसं मी म्हटलं की व्यवसाय म्हटलं की अप्स अँड डाऊन्स, प्रॉफिट आणि लॉस, हे सर्व गोष्टी, प्रॉब्लेम्स हे चालूच असतात. मग त्यामध्ये रिकव्हरी पेजेस म्हणजे काय, तर उदासीनतेपासून परत समृद्धीकडे जाण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू. म्हणजे उदासीनता, डिप्रेशन आलेलं असतं ना, बिझनेसमध्ये सातत्याने कमतरता येते, इन्कम कमी होत जातं, प्रॉफिट कमी होत जातं. त्यामुळे उदासीनता जी येते त्याकडून परत समृद्धी म्हणजे प्रॉस्पेरिटीकडे जाण्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे रिकव्हरी पेज. ओके. या पिरियडमध्ये विस्तार आणि आर्थिक क्रियाकल्पातील मध्ये जी काही असते ती वाढ होते. विस्तार आणि आर्थिक क्रियाकल्पामध्ये वाढ होते. जेव्हा व्यवसायामध्ये मागणी वाढण्यास सुरुवात होते, म्हणजे परत जेव्हा रिकवर होतं, पहिल्यासारखी व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये जेव्हा मागणी वाढण्यास सुरुवात होते तेव्हा उत्पादन आणि गुंतवणूक ही वाढत जाते. मागणी वाढली की इन्व्हेस्टमेंट पण वाढत जाणार, बरोबर की नाही. जेव्हा व्यवसायामध्ये मागणी वाढण्यास सुरुवात होते तेव्हा आपणच त्यामध्ये गुंतवणूक जी काही असते तीही वाढत जाते. म्हणजेच काय, तर गुंतवणुकीमध्ये वाढ झाल्याने रोजगार आणि उत्पादनामध्ये वाढ होतं. एकदा का गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ झाली की आपणच जे काही रोजगार आहे आणि उत्पन्नामध्ये जी काही वाढ असते ती आपणच होत जाते. त्याचप्रमाणे रोजगाराच्या पुनर्प्राप्ती कालावधी दरम्यान उत्पन्न जे काही असतं यामध्ये स्लोली इम्प्रूव्हमेंट, जी काही उत्पन्न असतं त्यामध्ये स्लोली इम्प्रूव्हमेंट होत जाते. ओके. सो हे झालं तुमचं रिकव्हरी पेजेस. एकूण त्यांनी ह्यामध्ये ह्या क्वेश्चनमध्ये आपण काय बघितलं, तर पेजेस ऑफ ट्रेड सायकलचे एकूण 4 पेजेस जे आहेत ते बघितले आणि त्याची डायग्रॅम काय आहे ती आपण बघितलेली आहे. ओके. थँक्यू.